एक काम करा ते नका मारू इथून जे पुढे उडून टाकाय मला मदत मारा सगळं एक है ना 8 का झुमके लाओ ठीक है तुमको ये टेबल में लगेगा उनको ठीक है क्या टेबल डाउन नहीं उनको बोलना एक पार्टनर झुमके लाओ ना लाइट सब लाइट चालू झाले हाँ नाही म्हणून सांगणार नाही हो म्हणून सांगणार भाऊ सर नाही ना तुम्ही चांगलं सत्याची बाजू घ्या सत्याची बाजू घ्या बाकी काय बोलणार? प्रहार दिव्यांगांचा विजय असो प्रहार अपंग क्रांतीचा विजय असो बच्चू कडू आगे बढ़ो बच्चू कडू आगे बढ़ो प्रहार दिव्यांगांचा विजय असो भाऊचा विजय बहिष्कार असो महानगरपालिकेच्या कार्यक्रमावर बहिष्कार असो काय सांगाल आज महानगरपालिकेतर्फे दिव्यांग क्रीडा स्पर्धा होत आहे आपण सहभाग घेत नाहीये नेमकं कारण काय आम्ही प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन शिवाजीनगर पाण्याच्या टाकीवर आंदोलन केलं होतं दिव्यांगांच्या 5% निधीसाठी तेव्हा महानगरपालिकेचे अधिकारी तिथे आले होते त्यावेळेस त्यांनी 1-1 महिन्याचे पैसे दिले आणि दिवाळीला बाकीचे देतो म्हणे त्यांनी दिले नाही त्याच्यानंतर वर्धापन दिवस होता महानगरपालिका तेव्हा सुद्धा दिव्यांगांचा सन्मान केला नाही 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस होता त्या दिवशी दिव्यांगांना पैसे दिले नाही त्यांचा सन्मान केला नाही आणि आज स्वतःचा गाजावाजा करण्यासाठी आम्ही दिव्यांगाचे कौशल्य दाखवण्यासाठी छोटासा एक कार्यक्रम ठेवलेला आहे इथं दिव्यांगांचा स्पर्धा क्रीडा जो उपाशीपोटी आहे जो आजारी आहे ज्याला औषध गोळ्यांसाठी पैसे नाही तो काय क्रीडा करेल तो काय बुद्धिबळ खेळेल आणि तो काय पंजा लढवेल म्हणून ह्या कार्यक्रमाला आमचा निषेध आहे त्यांनी जे आम्हाला कमिटमेंट केली होती त्या कमिटमेंट नुसार त्यांनी दिव्यांगाचा 5% निधी द्यावा 10 महिन्याचे बाकी आहे 5 महिन्याचे तर द्या नाही तुमच्याकडे पैसे तर बाकीचे नंतर द्या पण न देता दिव्यांगांचा भूल थापा मारून आणि काही दिव्यांगांची दिशाभूल करून त्यांनी बोलवलेले आज घडीला महानगरपालिकेत नोंदणीकृत 3000 दिव्यांग आहेत त्यापैकी फक्त 60 दिव्यांग उपस्थित आहेत बाकी कोणीच आलेलं नाही म्हणजे हा दिव्यांगांचा 100% बहिष्कार निषेध आमचा सक्सेस झालेला आहे याच्यावर महानगरपालिकेने विचार करावा की दिव्यांग त्यांच्या विरोधात आहेत परत परत आंदोलन करायची आम्हाला गरज देऊ नका 5% लवकर जमा करावं आम्ही प्रत्येक वेळेस निषेध करायचा आणि आंदोलनच करायचे का एक वेळेस केलं तर प्रत्येक महिन्याला कंटिन्यू देत चला आणि आम्ही हक्काचं मागतो आम्ही कोण मागतोय का 5 वर्षात आम्ही नगरपालिकेत कधी पाय ठेवला का पण तुम्ही प्रत्येक वेळेस जर डावलू लागले शब्द देऊन मोडू लागले तर आम्हाला निषेध करावाच लागेल आहेच बहिष्कारच टाकलेला आहे आणि 100% सक्सेस झालेला आहे 3000 पैकी फक्त 60 लोक उपस्थित आहेत
आणि आम्ही मेसेज दिला होता सगळ्यांना की कोणी येऊ नका, त्रास घेऊ नका, म्हणून इथं कोणी आले नाही. नाहीतर इथं आज 500 ते 400 दिव्यांग जमा होऊ शकतात. यातून काय समजायचं, यामधून काय समजायचं? समजायचं काय सर, आम्ही मेसेज दिलाय त्यांना. आम्ही आज पण विनंती करतोय की आमचे दिव्यांगाचे पैसे ताबडतोब टाका. हातावर जाऊ बनवणार 10 महिन्याचे आहे ना, 5-5 महिन्याचे टाका किमान, बाकीचे नंतर टाका. महानगरपालिकेच्या क्रीडा विभागानं जो स्पर्धा घेतलेली आहे त्या कार्यक्रमावर आमचा पूर्णपणे बहिष्कार आहे. काय सांगा सर, आज दिव्यांगाच्या स्पर्धा होत आहेत, नेमकं कारण काय आणि कोणत्या स्पर्धा घेत आणि किती स्पर्धेत सहभागी आहे? जागतिक दिव्यांग दिनानिमित्त 3 डिसेंबर या निमित्त आज 14 डिसेंबर रोजी महानगरपालिका दिव्यांग विभागामार्फत आणि क्रीडा विभागाच्या संयुक्त उद्यमाने दिव्यांग खेळाडूंकरिता कॅरम, बुद्धिबळ आणि पंजलावळ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जवळपास 70 ते 80 खेळाडू सहभाग झालेले आहे. पारितोषिक आम्ही लगेच वितरण वरिष्ठ असतील जे उपलब्ध असतील त्यांच्या हस्ते आम्ही स्पर्धा संपन्न झाल्यानंतर लगेच करणार आहोत. काय सांगा सर, शासनातर्फे कमीत कमी शेकडो हजारो अशा दिव्यांगांना निधी दिला जातो किंवा त्यांना योजनेचा लाभ मिळतो, परंतु आपल्या स्पर्धेकडे त्यांनी पाठ फिरवलेली आहे. कसं बघताय आता? आणि आमच्या अजून तशी तक्रार आलेली नाही आहे आणि दिव्यांग कक्षाशी संबंधित आहे. त्या संदर्भात मला या कल्पना, मला फक्त स्पर्धा आयोजन करण्यासंदर्भात कळवण्यात आले, त्यानुसार मी स्पर्धाचे आयोजन केले आहे. आपलं नाव पण? बालय्या संजीव प्रसाद, क्रीडा अधिकारी.